तर तुम्हाला आता पट्टा शिकायचा आहे. तुमच्या 5 लाईन व्यवस्थित पडतायत दिसलंय म्हणून मी तुम्हाला पट्टा शिकवायचं पुढचं घेतोय. तर बोटांची ही मुवमेंट ही अशा पद्धतीने झालं. फक्त असं पण नाही करायचंय, या हाताला ही अशी मुवमेंट पण आली पाहिजे आणि ही अशी. ओके, असा नुसता हात केला तर तो पट्टा चांगला नाही येणार आहे. कसं ते बघा, ही तुमच्या 5 लाईन आहेत तुमचे, बरोबर आहे. तर याला फक्त तुम्हाला ही मुवमेंट द्यायची आहे. माझ्या बोटांची मुवमेंट कशी आहे बघा, बरोबर आहे. आता याच्यामध्ये याला जर मी झूम केलं ना तर हे असं आहे. दुसरी गोष्ट, मी जर जोरात बोट हलवली तर हे असं होतं. ओके, आणि मी जर फास्ट हात पुढे नेला तर हे असं होतं. मला हे दोन्हींचं एकत्रित कॉम्बिनेशन पाहिजे, पण एका योग्य सिंक्रोनायझेशन मध्ये. तर हे अशा पद्धतीने 5 लाईनचा पट्टा हा, आणि जितका मोठा येईल तितकं तुमचं याच्यामध्ये स्किलफुल वर्क आहे, बरोबर आहे. करणार सर हे करताना हा हात असा असा प्रॉपर होईल का, म्हणजे जाईल का? नाही, 100% होणार. आता कसं आहे, जसं तुम्हाला प्रत्येक चिन्हाला थोडा थोडा वेळ लागतोय युज टू होण्यासाठी, तसंच हे पण आहे. सुरुवातीला तुमचे काय होतील, मी जसे दाखवले नाही तसं होणार आहे की जास्त एकतर हात बोट तरी फास्ट फिरतील किंवा हात तरी पुढे जाईल. एकदा तुमचा सराव याच्यामध्ये बसला की ऑटोमॅटिकली तुम्हालाच कळणार आहे की मला किती जोरात हलवायचं आणि किती फास्ट हात पुढे नाही. ओके, करताय? करा ट्राय. येस. थँक्यू.